नमस्कार, मी राजेश नागरे. आज आलोय शिवाजीनगर कोर्टामध्ये. महाराष्ट्रात जे सध्या वातावरण चालू आहे गुन्हेगारीच्या क्षेत्रासंदर्भात याविषयी वकिलांकडून आपण जाणून घेऊया. वाढत्या गुन्हेगारीविषयी काय सांगणार? वाढती गुन्हेगारी सध्या बघायला गेलं ना तर देशामध्ये अशी प्रचंड भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे की कायद्याचे बी भक्षक झालेले परभणीमध्ये बघितलेत आपण. कायदा निर्माण करणारे जे विधानसभेत आहेत त्यांचं सुद्धा नाव मर्डरमध्ये येत आहे. आणि बरेच लोक असे आहेत की जे ऑलरेडी त्यांच्यावरती असे गुन्हे दाखल आहेत की ज्या गुन्ह्याला कोर्टाने कित्येकदा जामीन नाकारला. ते लोक कायदा बनवत आहेत विधानसभेत, राज्यसभेत, लोकसभेत. आणि महाराष्ट्रात ना देशाची अशी परिस्थिती झालेली आहे की सर्वसामान्य जनतेने जर कायदा तोडला किंवा गुन्हा केला तर त्याला फास्ट ट्रॅक मध्ये चालवलं जातं आणि फास्ट ट्रॅक मध्ये केसेस चालून त्यांच्यावरती बघितलं तर आपण कायद्याची अंमलबजावणी केल्याचं चित्र भासवलं जाते. परंतु ज्या ठिकाणी एखाद्या आमदारानं, मंत्र्यानं, एखाद्या अधिकाऱ्याने क्लास 1 क्लास 2 अधिकारी असतील, सुपर क्लास 1 अधिकारी आहेत, ज्यांनी जर गुन्हे केले तर त्यांच्यावरती कायदे चालत नाहीत अशी परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे. आज तरुण मोठ्या प्रमाणात कोयते घेऊन बंदुकीचा रील्स बनवून, व्हिडिओ बनवून दहशत निर्माण करतात. या तरुणांचं भविष्य नंतर कसं असणार आहे? हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्रिमिनॉलॉजी नवीन कन्सेप्ट आल्यासारखी आहे की शासन प्रशासनातले सुद्धा बऱ्यापैकी लोक गुन्हेगारांचा वापर करून आपापल्या पोळ्या भाजण्याचा कार्यक्रम पूर्ण करत आहेत. त्याच्यामध्ये काही लोक वाहत जातात. गुन्हेगारी ही कोयते गँग जे तुम्ही म्हणताय तशी जरी असेल तरी बऱ्यापैकी गुन्हेगारी आज शासन प्रशासनातले लोक चालवत आहेत असं चित्र समाजामध्ये दिसत आहे. राजकीय गुन्हेगारी वाढली आहे का? हो, राजकीय गुन्हेगारी परभणीमध्ये बघा, बीडमध्ये बघा. संविधानिक पदावर असलेल्या माणसाच्या पाठीमागे राजकीय ज्यांचा वरद हस्त आहे ते लोक गुन्हेगारीमध्ये आहेत. आज रेणापूरमध्ये असंख्य हजारो लाखो लोकांनी मोर्चा काढला. अंजली दामानिया सारख्या व्यक्तीने तर आज बीडमध्ये असा कार्यक्रम राबवलाय की जे मंत्री आहेत त्या मंत्र्याला जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही किंवा बीड सोडणार नाही. बीडचा बिहार झालाय आणि भारताचा पूर्ण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सारख्या भयानक परिस्थिती निर्माण झाल्यासारखं आपल्याला समाजामध्ये चित्र दिसत आहे. पुण्यात पण गुन्हेगारीचे दिवसेंदिवस वाढत चालली. हो, पुण्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शासन प्रशासनामधील लोक आज कायदेशीर कारवाई करताना दिसत नाहीयेत. जर सर्वसामान्य माणसाने पुण्यामध्ये एखादा माणूस जर आपण बघितला तर त्या ठिकाणी तुम्हाला पटकन त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली दिसते. MCR, PCR आणि त्याच्यावर चार्जशीट मजबूत बनवण्याचा कार्यक्रम केला जातो. परंतु आज कित्येक तरी प्रकरण पुण्यामध्ये आहेत. हडपसर मर्डर प्रकरण असेल किंवा पोरशे प्रकरण असेल, याच्यामध्ये किती उशीर लागला आरोपी अटक व्हायला. सुप्रीम कोर्टापर्यंत लोकांना जावं लागलं. रिजेक्ट झाल्यानंतर काही लोक आता रेग्युलर बेलला आलेत. ही पुण्यातली परिस्थिती असतानाची आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य माणसानं जर गुन्हा केला तर त्याला सगळे कायदेशीर फॉलोअप आहे, प्रोसेस आहे. परंतु जर एखादा राजकीय माणूस असेल किंवा शासन प्रशासनातील अधिकारी असेल यांनी जर गुन्हा केला तर त्याला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी CRPC, IPC, BNS होताना आम्हाला दिसत नाहीये. पुण्यात आता काही दिवसापूर्वी डंपरनं निरापराध लोकांना उडवलं. त्याच्यामध्ये त्या प्रकरणाबद्दल अद्यापही माहिती नाही.